खूप सुंदर सांबळाचा आवाज। बाया चाललेल्या आहेत तोरण देवाच्या दिशेला। प्रत्येक बायांच्या डोक्यावरती टोपले व सूप, टोपल्यामध्ये अनेक काही वस्तू ज्या देवाला आवडतात व रीती रिवाजनुसार तोरण देवाच्या दिशेला जाताना भगत पुढे जात आहेत झुनत झुनत, आणि तारपा वाजंत्री सुद्धा मस्त वाजवतोय। मित्रांनो, माफ करा, आपल्या व्हिडिओचा चौथा पार्ट थोडा उशीर झालेला आहे। सरळ रांगेत बाया उभ्या आहेत, ज्या मागच्या बायांची वाट बघत आहेत। खूप वर्षांनी हा कार्यक्रम तलाली गावामध्ये होतो, जो तोरण सांगतात त्याला। गावदेवापासून चालू होतो तो तोरण म्हणजे एक हा गावाचा प्रवेशद्वार असतो। म्हणजे त्या प्रवेशद्वारामधून से काही कालापूर्वी गावकऱ्यांचं व पाड्यांचं येणं जाणं होतं। व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला पूर्ण समजेल आदिवासींच्या कशा रीती आणि काय विधी आहेत ते। तर व्हिडिओ खरीच पूर्ण बघा। आणि गावदेवापासून कमसे कम 400 मीटर दूर आहे जे तोरण आहे ते तलाली गावाचं। खूप सुंदर तिकडलं वातावरण आहे। समोरच धामी धरणाची किनारपट्टी येत आहे आणि त्याच किनारपट्टीला तलालीचं गावदेव तोरण येत आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि हाईप करायला सुद्धा विसरू नका। एवढी पब्लिक आहे की प्रत्येक पाड्याच्या म्हणजे तलाली गावातले 5 पाडे येतात, त्या 5 पाड्यांचे प्रत्येक घरातली माणसं आलेली आहेत ह्या कार्यक्रमाला। गावदेव तोरण कसा होतो आणि तिथे काय होतं नेमकं ते बघायला सर्व उत्कृष्ट आहेत। आणि हा कार्यक्रम आता कमसे कम 20 वर्षानंतर होईल, म्हणून ह्याच्यामध्ये येणं हे मुख्य कारण आहे की आता आपल्याला पुढचा देव कधी पाहायला भेटेल, 20 वर्षानंतर पाहायला भेटेल असं गावकरी म्हणत आहेत। इथे पाया पडत आहेत, तिथे पुढे वाघोबा देव असा एक देव आहे जो गावदेवाचा एक साथी असतो, त्याला वाघोबा देव असं म्हणतात। तो देवापासून लांब असतो, म्हणजे गावदेवापासून लांब असतो थोडासा। सर्व बाया तिथे सर्वांना पाया पडण्यासाठी सांगितलेलं आहे की इथं प्रत्येक बायांनी हातामध्ये तांदूळ पुढे सोडून देवाचं दर्शन घ्यावं, वाघोबा देवाचं। हे बघा दृश्य किती सुपर आहे। मार्ग आहे जो तलाली गावाचा एक पाडा आहे, माडाचा पाडा, तिथे हा मार्ग जातो आणि तिथेच हा गावदेवाचा तोरण आहे। बघा, तुम्हाला दिसत असतील किती बाया आहेत, किती लोक आहेत। जवळजवळ अर्धा रस्ता पार केलेला आहे। खूप सुंदर वातावरणामध्ये हा जो कार्यक्रम होत आहे, थंड वातावरण आणि वरती ऊन, म्हणजे एकदम शुद्ध वातावरण आहे। आणि हा जो एरिया आहे तो पण शुद्ध वातावरणामध्ये आहे। बघा मागे किनारपट्टी दिसते धामणी धरणाची, तुम्हाला पुढे दृश्य दिसेल, तो व्हिडिओमध्ये पुढे आहे, बघत राहा व्हिडिओ पूर्ण। इथून रस्ता क्रॉस होतो थोडासा शेतामालामधून सी, मात्र काही काहींना वाट माहिती नाही आहे, म्हणून थोडासा कोणी मागं पुढं होत आहे जाताना। हे बघा दृश्य, तल्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून जाते ही वाट, ती जात आहे तोरण देवाकडे।
लहान लहान मुलंसुद्धा सहभागी झालेले आहेत कार्यक्रमामध्ये. आणि बघा थोडीशी गर्दी होते, पुढं लहान रस्ता आहे म्हणून. हे बघा पुढं दिसतं तिथूनशी जो मार्ग आहे तो अलग झालेला आहे, म्हणजे रस्ता चेंज झालेला आहे. कंपाऊंड पार केलेले आहे. सर्व भगत आणि बाया तिथूनशी जात आहेत कंपाऊंडमधूनशी. आता तोरण देवाच्या पायथ्यासमोर पोहोचलेले आहेत सर्वजण. हे आहे तोरण देवाचं मेन ठिकाण. हे बघा तोरण, त्याला आंब्याची पानं आणि नारळ बांधलेले आहेत. भगत पुढे खांबाला पाया पडत आहे, त्याचं दर्शन घेत आहे फुलं वाहून. दुसरा खांब साईडला आहे. वरिष्ठ भगत सुद्धा काहीतरी दाखवत आहे. आणि पुढे झुणत असलेला भगत दोन्ही खांबावरती तोरणाच्या तांदूळ टाकून, तोरणावर सुद्धा तांदूळ टाकून त्यांना पुढे जाण्यासाठी एक वाट करत आहे. हा जो मेन तोरण आहे, इथूनची जो गावाचा दरवाजा सांगतात, म्हणजे तोरण हे एक, जसं मागं तुम्हाला मी सांगितलं की तोरण हे एक प्रवेशद्वार असतं. आदिवासी भागामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे असं तोरण. पुढे ऐका भगत काय सांगेल तो. बरखत गेला तलावली गाव ओस पडला आहे तर ते वसवशील. हा ढोर दाकर गाय गोदी पालशील काय पालशील कोठे टाकला तलावली गावाला वसवायला वसवसाल काय. एखादा कोणी सोयरा धायरा कोठा आला भट भिकारायला त्याला दान मुठमर करसाल काय. गायचं गोठा रिकामं पडलं ते भरसाल काय. वसवसाल त्याला तलावली गाव ओस पडला आहे त्याला वसवसाल. तर आज तुम्ही हमकी याच्यापासून जायगा नाही तर वसवता नाही काय असं सांगणार. कुठे चाललं वसवाय वसवसाल पोरबाला पालसाल नारळ घे. नारळ फोडायला एक खप टाकला दाणे टाकला नारळ फोडायला एक जण सुपाय असा क्षण परत पाहायला मिळेल की नाही त्यासाठी सर्वजण मोबाईलने शूट करत आहेत. अशी ही आदिवासींची परंपरा जी तुम्हाला पाहायला भेटेल. तोरणासमोर नेमकं काय करतात ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. प्रत्येक टोपल्यामध्ये अनेक वस्तू आहेत. नारळ फोडण्याची तयारी चालू आहे. प्रत्येक टोपल्यामध्ये नारळ आहेत तो इथे आता फोडला जाईल. म्हणजे एवढ्या बाया आहेत त्यांच्या प्रत्येक टोपल्यामध्ये नारळ आणि अनेक वस्तू आहेत त्या इथे बघल्या जातील. सर्व गावकरी आणि भगत लोक जे आहेत ते इथे बघतील टोपल्यामध्ये नेमकं काय आहे. आणि त्यांनासुद्धा विचारत आहेत की तुम्ही पुढे काय करायला चालले असंसुद्धा विचारत आहेत. मग बायांनी सांगतात की तलावली गाव ओस पडलेला आहे तो आम्ही बसवायला चाललो, की आम्हाला हा गाव बसवायचा आहे. असं काही आहे. ह्या रीतिरिवाज आहेत जे तुम्ही पूर्ण बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये. प्रत्येक टोपल्याला टीका मारून बायांच्या थोडंसुद्धा कपाळाला टीका मारून पुढे पाठवत आहेत. ही परंपरा खूप जुनी परंपरा आहे जी प्रत्येक गावामध्ये कोणी 5 वर्षांनी करतो तर कोणी 10 वर्षांनी करतो, कोणी 20 वर्षांनी करतो. अशी ही परंपरा आहे जी प्रत्येक ठिकाणी केली जाते. बघा सर्व भगत कसे सर्वांवर भास टाकत आहे. भास म्हणजे तुम्हाला समजेल की भास म्हणजे काय, तर भास हे एक तांदूळ असतं, त्याला आदिवासी भास असं म्हणतात.
तोरण देवाचे दर्शन करून आलेल्या बाया पुढं रांगेत गावदेवासमोर जात आहेत. म्हणजे आता पुढे गावदेवाच्या दर्शनाला जातील. तर बघा, प्रत्येकाच्या टोपल्यामधूनशी काही वस्तू आहेत त्या काढल्या जात आहेत. पुढे व्हिडिओमध्ये 3 व्हिडिओ एकाच ठिकाणी दिसतील. टायमिंग ॲडजस्ट होत नव्हता म्हणून एकामध्येच व्हिडिओ ॲड केले आहेत. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गावातली वरिष्ठ, लहान, मुलं, मुली सर्व व्यक्ती पाहायला भेटतील. ज्यांना ज्यांना ह्याच्यामध्ये जे आवड आहे त्या सर्व व्यक्ती आहेत ह्याच्यामध्ये. आणि तोरणामधून जाण्याचा प्रत्येकांचा हक असतो. गावातील, पाड्यातील, ज्या तलावली भागामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणचा हा तोरणदेव असतो, त्या प्रत्येक पाड्यांच्या माणसांना तोरणामधून जायचा हक्क असतो. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ बघताना कंटाळा येत असेल, पण माझं एकच सांगणं आहे की आपली आदिवासी परंपरा ही जगासमोर आणावी, हे चित्र जगाला दिसावं म्हणून हा व्हिडिओ पूर्ण मी बनवलेला आहे. की आपली परंपरा आदिवासींची लपून नको राहावी आणि आपल्या आदिवासी निसर्गाची कशी पूजा करतात, निसर्गाला जपून ठेवतात, धरती मातेची पूजा करतात आणि कुठकुठल्या वस्तूची आदिवासी पूजा करतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, माफ करा, हा 4था भाग आहे तो थोडासा लेट झालेला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा व्हिडिओ लेट अपलोड केला जात आहे. तर तुम्ही नाराज होऊ नका, पुढे व्हिडिओ आपले येत राहतील. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओ शेअर करत राहा, आपली परंपरा जपवत राहा. आपल्या चॅनलचा उद्देश एकच आहे की आपली परंपरा जगासमोर पुढे यावी. आपण कसं वागतो, आपले नेमके रीतिरिवाजी काय आहेत, ह्या जगाला दिसून द्या, हेच माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे. तोरण हे नेमकं काय असतं? तर तोरण मित्रांनो असं आहे की 2 झाड असतात, ते एका दिवशी तोडावा लागतात आणि एका दिवसामध्ये ते त्याचे खांब घडवतात. म्हणजे एक चौपाट लाकूड तयार केलं जातो, त्याच्यावरती डिझाईन तयार केली जाते आणि ती एक रात्र तिथे भगत लोक गाणी सांगून ती पूर्ण रात्र उजळवली जाते. आणि त्याच रात्रीला सुद्धा गावदेवासमोर पडाव असतो पूर्ण गावकऱ्यांचा. त्याच्यामध्ये लहान मुलं, बाया, प्रत्येकांचा परिवार आणि पुरुषसुद्धा सर्व तिथे असतात. तिथे एक रात्र जेवण असतो आणि पूर्ण जेवण झाल्यावर रात्रभर तिथे देवलामध्ये गावदेवासमोर गाणे सांगतात. तिथे पण सुद्धा हा कार्यक्रम चालू असतो. तर हा जो प्रोग्राम होतो तो दुसऱ्या दिवशी होतो. तर तुम्ही पूर्ण जर तुम्हाला पाहायचं असेल तर मागचे जे 3 पार्ट आहेत ते रेग्युलर पाहत जा, तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल आणि पूर्ण ही रीतिरिवाज कळेल. जे आदिवासी कसे पूर्ण गावदेव जो तोरण असतो तो कसं करतात ते तुम्हाला पूर्ण समजेल. तर त्या लाकडाला चौपाट करतात आणि त्याच्यावरती डिझाईन करतात आणि ते तिथे गाडले जातात. जो प्रवेशद्वार असतो तिथे गाडले जातात आणि तिथंसुद्धा एक पूजा केली जाते. ती मी पूजा तुम्हाला नाही दाखवू शकत कारण यूट्यूबच्या काही क्राईट एरिया आहेत त्या मला ओलांडायच्या नाहीत, म्हणून तो व्हिडिओ मी शूट केलेला आहे पण तुम्हाला मी नाही दाखवू शकत. तर पुढं त्याच्यावरती तोरण जे उभं करतात त्याला पेंढा जो नवीन पावली असतो, म्हणजे भात झोडतात आणि त्याचा पावली असतो त्याचा पेंढा, त्याची एक दोरी बनवली जाते आणि त्या दोरीला दोन्ही साईडने जे खांब असतात, म्हणजे जे तोरणाचे खांब असतात त्याला बांधून पूर्ण रेडी करतात, त्यालाच तोरण असे म्हणतात. आणि त्याच्यामधून ह्या सर्व बाया ज्या येत आहेत त्या येतात. अशी आहे ही गावदेव तोरणाची पूजा, जी आपण मित्रांनो जपून ठेवली पाहिजे.
आपलं जे रीत आहे ते आपण जर नाही जपणार तर कोण जपेल आणि निसर्गाला सांभाळूनसुद्धा कोण ठेवेल. तर माझीच तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की आपला व्हिडिओ पुढं खरीच शेअर करा, तेव्हाच आपली परंपरा आहे ती जगासमोर येईल. जर आपण आपल्या रीतिरिवाजावर जर लक्ष दूर केला तर आपलं अस्तित्वच संपून जाईल. मागच्या पार्टमध्ये जो महादेवाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता त्याच्यामध्ये महादेवामध्ये ज्या वस्तू बांधलेल्या होत्या त्या इथे पूर्ण पूजामध्ये ठेवलेल्या आहेत आणि तिथं कोहलासुद्धा आहे. कोहला मित्र हा एक असा फल आहे ज्याला लोक म्हणजे जे आदिवासी लोक आहेत ते जेव्हा खल्यावरचा देव होतो म्हणजे कंसरीचा देव होतो, कंसरी म्हणजे जे भात आहे, नागले आहे आणि बऱ्याच अशा वस्तू आहेत त्याची खल्यावरती देव केला जातो. म्हणजे खला जो असतो जो एका शेतावरती केला जातो तिथे ती जागा पूर्ण साफ करून चोपली जाते आणि तिथं एक लाकूडमध्ये गाडतात, त्यालासुद्धा खिरमड असं म्हणतात. तर त्या खिरमडच्या भोवती भात आणि नागली असे त्याची पूर्ण पूंज पाडतात आणि तिथं हा कोहला कापतात आणि तेव्हापासून आदिवासी लोक कोहला खायला सुरुवात करतात. तिथेसुद्धा गावातली बरीच माणसं म्हणजे इकडे तिकडे 30-40 पोरं आणि मोठी माणसं असतात. तो एक कार्यक्रम असतो जो आदिवासी परंपरामध्ये आहे. तर तेव्हापासून हा कोहला खायला आदिवासी लोक सुरुवात करतात. प्रत्येक बाया भक्तांचे वरिष्ठ आहेत त्यांचे पाया पडत आहेत. हे सर्व परंपरानुसार आहे मित्रांनो. कुणाची भावना आहत करण्याचा असा हा व्हिडिओचा उद्देश नाही आहे. ही आदिवासीची परंपरा आहे जी जुनी परंपरा आहे. आदिवासी भाग हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. त्यांना प्रत्येक वस्तूची जाण आहे आणि त्यांना जंगलातल्या प्रत्येक वस्तू माहिती आहेत. व्हिडिओमध्ये पहिल्या पार्टमध्ये दिसतो जो सुपामध्ये काहीतरी ठेवतात म्हणजे टोपल्यामध्ये काहीतरी ठेवतात, तो नारळ फोडलेला ठेवत आहेत. तुम्हाला वाटेल की टोपल्यामध्ये ठेवत काय आहेत, तर जे प्रत्येकांच्या टोपल्यामध्ये नारळ होतं ते काढलेले आहेत आणि ते फोडून फोडून प्रत्येकांच्या टोपल्यामध्ये परत अर्धा नारळ ठेवत आहेत. तलावली गावदेव तोरण हा कमसे कम 50 वर्षानंतर होत आहे, म्हणजे एक पिढीनंतर होत आहे असं वरिष्ठ सांगत आहेत. तर आता जो हा कार्यक्रम आहे हो 20 वर्षानंतर ठेवतील असं वरिष्ठांचं सांगणं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा आता 20 वर्षानंतर होईल. प्रत्येक गावातले वेगवेगळे नियम असतात. म्हणजे जसं तलावली गावाचं 20 वर्ष सांगत आहेत तर इतर गावांचे गावदेव तोरण हे 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी किंवा 15 वर्षांनी करतात किंवा 20 वर्षांनी पण करतात. पण तलावली गावाचा गावदेव तोरण हा 20 वर्षानंतर करतील असं वरिष्ठ सांगत आहेत. जवळजवळ 2 ते 2.5 तासापासून रांग चालूच आहे जी संपतच नाही आहे. 5 पाड्याची लोक आणि प्रत्येक पाड्यातल्या प्रत्येक घरातला परिवार आहे या कार्यक्रमामध्ये सामील. मित्रांनो, व्हिडिओ तिन्ही एका पार्टमध्ये का दाखवत आहेत तर टायमिंग ॲडजस्ट होत नव्हता, त्याच्यामुळे हे व्हिडिओ तिन्ही एकाच पार्टमध्ये दाखवत आहेत. तर तुम्ही कंटाळा करू नका बघायला, पूर्ण नक्कीच बघा व्हिडिओ. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला आपल्या समाजाला सांगावीशी वाटत आहे, ती म्हणजे आपला समाज हा एकमेकापासून दुरावलेला आहे. त्याच्यामुळं आपल्या बऱ्याचशा रीतिरिवाज आहेत त्या मागं पडून राहिल्या आहेत. आपली माणसं आहेत ती आपल्या रीतीवर, आपल्या रिवाजावर, आपले जे संस्कृती आहेत त्याच्यावरून ते लक्ष दूर करून राहिलेले आहेत. तर मला प्रत्येक आदिवासी मित्रांना सांगणं आहे की असं करू नका, नाहीतर आपली जात आहे ती नष्ट होईल. आपण एकमेकावरती अवलंबून राहिलं पाहिजे, एकमेकांना सपोर्ट केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांच्या कुठल्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे.
हे मला सर्वांना सांगायचं आहे. आपल्या जातीमधले काही माणसं आहेत ते कुठे कार्यकर्ता बनलेले आहेत, कुठल्या भागाचे, कोणी कुठे नोकरीला लागलेले आहेत. त्या लोकांनासुद्धा सांगणं आहे माझं की आपली जात आहे ही खरंच धरून राहा, सोडू नका. आपल्या जातीमध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे ह्या पृथ्वीसाठी. ह्या व्हिडिओसाठी आम्ही खूप मेहनत केलेली आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आपली संस्कृती आपण जगापुढे आणू, जगाला दाखवू, ही माझी तुमच्या समोर आग्रहाची विनंती आहे. ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्या परंपरा, रीतिरिवाज, संस्कृती ह्या जुन्यापासून आहेत. तर तुम्ही कुणाच्या मनाला जर कुठं नाही पडत असेल तर मित्रांनो, ही परंपरा आदिवासींची परंपरा आहे. कुणी मनाला वाईट वाटून घेऊ नका. तोरणामधून आलेल्या बाया, डोक्यावर कलश आणि खूप सुंदर हा नजारा धामणी धरणाच्या किनारपट्टीवरच्या समोर आहे. हा गावदेव तोरण जो तलावलीचा आहे. खूप सुंदर नजारा आहे मित्रांनो. परत त्याच दिशेला जाताना बाया म्हणजे दर्शन करून, तोरण देवाचं दर्शन करून परत जात आहेत. ज्या गावदेवासमोर आता जात आहेत, पुढे आता गावदेवाच्या दर्शनाला जातील. म्हणजे गावदेवाचं दर्शन घेतल्यानंतर हा कार्यक्रम संपेल असं वाटत आहे. तर अजून तरी गावदेव खूप लांब आहे, म्हणजे अर्धा रस्ता पार झालेला आहे. पुढे काही गावातले वरिष्ठ आहेत ते आता गावदेवाच्या वाटेला घेऊन जातील. जी जुनी वाट आहे त्या वाटेला घेऊन जातील. ही जुनी वाट आहे, जी गावदेव म्हणजे तलावली गावदेवाची जी जुनी वाट आहे ती ही वाट आहे. आता त्याच्यामध्ये शेतं झालेले आहेत, म्हणजे वाट आता थोडीशी दुसऱ्या साईडला गेलेली आहे. पण आता भातक आपले मुलं वाट आहे. सध्या चालत जाऊ शकतो आपण. पुढे तुम्हाला दिसेल जिथे गावदेव तोरण आहे, मंडप बांधलेला आहे तिथे बघा व्हिडिओमध्ये. आता ही जुनी वाटाला आलेले आहेत वरिष्ठ. त्यांना पूर्ण माहिती आहे कुठून वाट आहे गावदेवाची, कुठून दर्शन घ्यायला जायचं. तलावली गावाचा गावदेव हा तोरणापासून इतका लांब का आहे, तर त्याचे मागचा असा कारण आहे की एकाकाली हा देव त्याच्या समोरच होता, पण जेव्हा धामणी धरण बांधला तेव्हा ती जागा बुडाली, म्हणून तिथून देवाला हलवण्यात आला आणि त्याला नाचवत गाजवत सुद्धा आणलं असं वरिष्ठ म्हणतात. गावदेवासमोर पोहोचलेले आहेत. हे समोर आहे गाव देऊळ, तलावली गावाचं गाव देऊळ. काही बाया मागं राहून पडलेल्या आहेत, त्यांची वाट बघत आहेत. आता देवाचं दर्शन होईल, म्हणजे गावदेवाचं दर्शन होईल. पूर्ण गाव देवाला म्हणजे गावदेऊळ ह्याला पूर्ण भोवती त्याची प्रदक्षिणा करतील सगळ्या बाया. बऱ्याच बाया अजून मागं राहून पडलेल्या आहेत. त्यांना सर्वांना गावदेवाची प्रदक्षिणा करून त्यांचं पुढं जाण्यासाठी त्यांना वाट दाखवतील गावकरी. म्हणजे पुढं त्यांना सुट्टी भेटेल असं काही. 2-2 फेरे मारतील, म्हणजे 2 वेळेस प्रदक्षिणा घालतील. आता देवाच्या दरवाजासमोर काहीतरी पूजा करताना पाणी घेऊन गावकरी. आता बायांना सुट्टी देतील, म्हणजे आजपासून कार्यक्रम संपेल
असं दिसतं. म्हणजे गेल्या 2 दिवसापासून हा जोरात कार्यक्रम होता. सर्व बाया देवाला तांदूळ वाहून नमस्कार करत आहेत. देवाची सुद्धा सजावट चालू झालेली आहे. म्हणजे आज देवाला सिंदूर लावतील. पुजारी देवाला सिंदूर लावत आहे. देवाचे अनेक पुजारी असतात. म्हणजे कोणी शेंदूर लावणार असतो, तर कोणी त्याची पूजा करणार असतो. वेगवेगळे पुजारी असतात गावदेवाचे, म्हणजे 1-2. आत्ता सर्व बायांना सुट्टी झालेली आहे. म्हणजे आजपासून सर्व बाया आपल्या आपल्या घरी चाललेल्या आहेत. प्रत्येकांच्या टोपल्यामध्ये मांडलेली पूजा, त्याच्यामधले प्रत्येकांना भास दिलेले आहे. भास म्हणजे पूजामधले जे तांदूळ असतात ते प्रत्येक बाया नेऊन घरामध्ये सांभाळून ठेवतील. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.